भाऊच्या पंक्तीला कुठे जेवले गडावरच का? पुढं बी पंगत असं ना भाऊची. हा पुढं जेव्हा आता पहिले पंगत अशी होती की तुपाशिवाय भाऊ जेवत नव्हती. वारीला जातात का? हा? वारीला जातात का? जाऊन द्या ते आता ते तुम्हाला सांगायला लागले नाही. काय काही सांग जो आपण केलं आणि ते सांगितलं म्हणजे शास्त्राने अर्थ होते. वामन भाऊचा सहवास लागला का तुम्हाला आता सर्व म्हणजे काय आम्ही जेवलेलो सोबत? एका पंक्तीच्या म्हणजे हात पाय चोपलेले 12 बरं महिने. तुमचं नाव काय बाबा? माझं नाव रामभाऊ आहे. रामभाऊ हा पूर्ण नाव? रामभाऊ रंगनाथ कुतरवाडे. असं हा का? तुला फाटव दुकान आहे आमचं टायर. आणि वय? वय 90 आहे ना. बर तर वामन भाऊचा सहवास लागला का तुम्हाला आता सर्व म्हणजे काय आम्ही जेवलेलो सोबत? एका पंक्तीच्या म्हणजे हात पाय चोपलेले हा. म्हणजे काय आमचं म्हणजे चांगलं याच्यात होतो. हा गाठी नव्हती हा त्या टायमाला आमचं म्हणजे आवक जावक भाऊची सगळी. वारीला जातात का? हा? वारीला जातात का? जाऊन द्या ते आता ते तुम्हाला सांगायला लागले नाही. काय? काही सांग जो आपण केलं आणि ते सांगितलं म्हणजे शास्त्राने अर्थ होते. नाही पण असं आता पुढच्या पिढीला कळायला पाहिजे ना, मागचा अनुभव मागचा अभ्यास. ती ज्याला नसन होत त्याला मी सावल्यात नेलं दाखिलं हा काशीला नेलं सगळं करून काय करायचंय? सगळं काय करायचं तेवढं केलं. हा काय करायचं? तसं काही नाही. गडावर महिन्याला जातात का? हा महिना पोऱ्या जातो हं. पोऱ्या चालत जातो आम्ही निष्ठेने जपून जातो हा. कशाने. भाऊच्या पंक्तीला कुठे जेवले गडावरच का? पुढं बी पंगत असं ना भाऊची. हा हा पुढं जेव्हा आता पहिले पंगत अशी होती की तुपाशिवाय भाऊ जेवत नव्हती. हा. नावरातून लोक भाऊची पंगत असले की तुपच जेवढे असते 4-2 आणि 4 माणसाचा स्वयंपाक असला तिथं 10 जेवले तरी शिल्लकच राहत होता. अरे बापरे. हा भाऊ तसं तेवढं होतं. आणि होय तुम्ही सहवास किती दिवस लाभला म्हणजे म्हणजे समज आता भाऊ हयात असताना तुम्ही बघा आता 10-15 वर्ष 20 वर्ष आमचं त्यांचं होय हा. जवळजवळ 10-15 वर्षी सत्ता आमचं त्यांच्या हस्ते त्याला भाऊच्या हस्ते. जवळजवळ 15 वर्ष सहवास लाभला. हा भाऊ तर आमचा हा सप्ताह झाला आमच्या गावात. आम्ही शिरूरला शिरूरला त्या गावाचं नाव आहे तर मग दहीवंडी हा दहीवंडी नाही दहीवंडी खाली राहिली मी नव्हतो. वारणी लोणी नाही अलीकडे का रुपूर? म्हणजे नाही तर मग गेले म्हणले आता काय करायचं म्हणले 64-65ला तर म्हणले आमच्या गावातले असे काय म्हणले गावात खाचा रोगाची आमटी मग काय करायचे घेणार आलेला आपल्याला नाही ना. नंबर नाही काही नाही गाव यात का पण भाऊ ऐकत होते गेले बसले असे कुठं म्हणलं भाऊ आम्हाला नारळ पाहिजे. अरे बाबा हो अजून टाईम आहे नंबर लावा मग द्या. पण असे 150 नाही आम्हासारखे ते नाही म्हणले हे वर्षीच पाहिजे. अरे बाबा करवाडीचा नंबर आहे तुम्ही काही कसं करता रे मग असे रुसले काही तोंडाला यांचीच बोलले. मग ती काळा किसन म्हणून होता जवळ सगळ्यांना काळा किसन होता. मग त्या काळा किसनच्या वशेला भाऊ ऐकत होते भाऊ द्या आपल्या रोज जायचं यायचं तिथून येडेगाव तिकडून नाही दिला का बरोबर बोलू कृष्ण आणला. मग कृष्णने बोलून जमले मग असे दिलं नारळ दिलं. स्वस्ताईचा काळ 2 रुपये किलोनी साफ कर होती सगळं याच्यात होतं. असा सप्ताह केला की बघत राहा भाऊच्या हस्ते चांगला साप झाला मग. हा लय जोरात. मग ते तो पोरायने केला योग आता नंबरच नाही महाराज काय ऐकत नाही त्याचा भाऊ ऐकत होते काय ऐकत नाही नंबर भाई नंबर इथं पुण्याचाच वशिला लागत नाही विठ्ठल महाराज बघावं म्हणून आता असे भाऊवर प्रेम करायचे लोक लय. तुम्हाला वक्तव्य मी सांगतो आता खोल भाऊ गेले खेळतात. हा आता खेळतात बरं गेले काय अनुभव एखादा म्हणजे हा तेच सांगतो तुम्ही ऐकाता 1 मिनिट. मग खेळतात गेले दूर होत भाऊ असे याच्यात गेले पण एक याटगाळ होतं ना
ते याटगाव काय म्हणलं त्याने हाणलं शेण भाऊला हा भाऊला शेण हाणलं मग यांच्यासारखे म्हणले ते भाऊ आहेत हं. भाऊला त्यांना ते हाणीत होते रे हा भाऊ म्हणजे हाणून द्या एवढंच वर्ष हा 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 पुढं सिमला नाही पावलं पाहिलं त्याला अरे बाप हा मग वाक्य भाऊचं साधं नव्हतं आणि अजून बी भाऊचं वाक्य काही अजून चालत आहे हा मग ते झालं मग तसं झालं मग भाऊची वाक्यामध्ये काही सोपं नव्हतं हा आमच्या गावामध्ये 2 रात म्हणून पाहुणा होता आमचा हा त्याच्यात 3 बायका झाल्या हा पण यांच्यासारखे म्हणले हे घे भाऊ तर नाऱ्या हं. मग भाऊ गेले भाऊ कुठे हं. म्हणले नारळ पाहिजे मला 2 द्या त्यांना नाही काय व्हायचं म्हणलं भाऊ एक काठी देईन चोपदाराला हा हा अरे नाही द्यायचं हा दिलं कसं तर हा नारळ दिलं पोरगा झाला हा पण 2 भाऊ लय हाती होते दिंडीच्या टायमाला गेले म्हणले अरे भांड्याची काठी नाही दिली हा हा 2-3 बारा घरी गेले बसवले 2-3 बारा घरी गेलो मग ते नाही दिली नको देऊ म्हणलं जा कशातच नाही राहायचं हं. अक्षरची ते पोरग नाही पोरगी नाही मध्येच होत हा. भाऊचे वाक्य तुम्हाला हा. लय आता काही लय येत भाऊचे वाक्य पण एवढे 2च सांगतो तुम्हाला माळी मस्त दिसते तर म्हणून म्हणलं मी काय म्हणतो मी माळी घेतो हा चोपदार म्हणून काम करतो पुढं बी हा खाया पियाची कशी ती कमी नाही. सप्त्यात का चोपदार हा सप्त्यात पुढं बी द्या ना ते तिथं हा हा पुढं रडतो मी हा. तसं काही नाही